नमस्कार. कर्माच्या या अथांग प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस केवळ एक तारीख नसून तुमच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणारा क्षण ठरू शकतो. जर तुमची रास मिथुन असेल आणि तुमचं तुमच्या नशिबावर आणि दैवावर प्रेम असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नियतीने दिलेला एक खास संकेत आहे. आज तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही नसेल केली. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच धोक्याची असते. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची स्वामींवर श्रद्धा असेल आणि तुम्हाला सकारात्मक बदलांची ओढ असेल, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार करू शकते. मिथुन राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो, आजचा दिवस म्हणजे सोमवार 20 एप्रिल 2026. आज वैशाख शुद्ध चतुर्थी म्हणजेच विनायकी चतुर्थीचा अत्यंत शुभ योग जुळून आलाय. शालिवाहन शके 1948 मधील हा काळ आणि आजचे रोहिणी नक्षत्र तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे बदल घडवून आणणार आहे. ग्रहांची स्थिती आज अशी काही बनली आहे की तुमच्या मनात आज चंचलपणा आणि उत्साहाचे एक अनोखे मिश्रण पाहायला मिळेल. मिथुन रास ही बुध ग्रहाची रास आहे आणि बुध म्हणजे बुद्धी आणि संवाद. आज तुमच्या याच गुणांची कसोटी लागणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खर्च आणि संयम या दोन शब्दांभोवती फिरणारा आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज तुमच्याकडे पैसा येणार आहे, पण तो पैसा टिकवून ठेवणे हे तुमच्या पुढचे सर्वात मोठे आव्हान असेल. आज तुमच्या मनात आलेला पैसा खर्च करण्याकडे जास्त कल राहील. हे पहा, कष्ट करून मिळवलेला पैसा जेव्हा हातात येतो तेव्हा तो सुखसोयींसाठी खर्च करावासा वाटणे ही मानवी प्रवृत्ती आहे. पण आज तुम्हाला तुमच्या या प्रवृत्तीवर थोडा लगाम घालावा लागणार आहे. तुम्ही आज मौज मजेच्या किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे आकर्षित व्हाल. कदाचित एखादा महागडा मोबाईल, कपडे किंवा घरासाठी लागणारी एखादी लक्झरी वस्तू तुम्हाला खुणावेल. पण अशा वस्तू घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आजचा दिवस जितका उत्पन्नाचा आहे तितकाच तो अचानक येणाऱ्या खर्चाचा सुद्धा आहे. अचानक असा एखादा खर्च तुमच्यासमोर उभा ठाकेल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही अपेक्षा केली नसेल. मग तो खर्च आरोग्याशी संबंधित असू शकतो किंवा घरातील एखाद्या जुन्या बिघडलेल्या उपकरणाच्या दुरुस्तीचा असू शकतो. त्यामुळे चैनीच्या वस्तू घेताना थोडा विचार करा, जेणेकरून तुम्हाला नंतर आर्थिक ओढाताण सोसावी लागणार नाही. आजच्या या धावपळीच्या जगात पैसा वाचवणे ही सुद्धा एक मोठी कमाईच असते, हे विसरून चालणार नाही. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आजचा मार्ग खूप सोपा नसेल. महत्त्वाची कामे करताना तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कदाचित तुम्ही ठरवलेली मीटिंग वेळेवर होणार नाही किंवा ज्या व्यक्तीकडून तुम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे ती व्यक्ती ऐनवेळी माघार घेऊ शकते. पण घाबरून जाऊ नका. या अडचणी तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुमची जिद्द तपासण्यासाठी आल्या आहेत. आज कामाच्या निमित्ताने काहींना प्रवास करावा लागण्याची दाट शक्यता आहे. हा प्रवास कदाचित थकवणारा असू शकतो, पण तो भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. पण प्रवासात असताना एक महत्त्वाची सूचना म्हणजे तुमच्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत घेतलेले निर्णय आणि वाहनाचा अतिवेग आज तुम्हाला संकटात टाकू शकतो. रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना पूर्णपणे सावध राहा. तुमची छोटीशी चूक तुमच्या कुटुंबासाठी काळजीचा विषय ठरू शकते, त्यामुळे सुरक्षिततेला पहिले प्राधान्य द्या. आता एक अतिशय महत्त्वाची आणि गुप्त गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुमच्या आयुष्यातला संभ्रम दूर करेल. पण त्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही खूप मेहनत करताय पण यश तुमच्यापासून 2 पावलं लांबच राहताय? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा भाग तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे जर तुम्ही अजूनही ज्योतिषवाणी टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील असेच महत्त्वाचे संकेत तुम्हाला वेळेवर मिळतील. मिथुन राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो, आजचा राहू काळ सकाळी 7:30 ते 9 या दरम्यान आहे. ज्योतिषशास्त्रात राहू काळ हा अशुभ मानला जातो. या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नका किंवा कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करू नका. या 1.5 तासात शांत राहून केवळ आपले नित्यकर्म उरकवणे हिताचे ठरेल. जर तुम्ही या काळात एखादा मोठा निर्णय घेतला तर त्यात यश मिळण्याची शक्यता कमी असते आणि मानसिक त्रास वाढू शकतो.
आज विनायकी चतुर्थी असल्याने गणपती बाप्पाची उपासना करणे तुमच्यासाठी सर्व अडथळे दूर करणारे ठरेल. सकाळी लवकर उठून गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील आणि तुमच्या बुद्धीला योग्य दिशा मिळेल. कौटुंबिक जीवनात आज आनंदाचे वातावरण राहील, पण तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवा. कधी-कधी आपण उत्साहाच्या भरात आपल्या जवळच्या माणसांना असं काही बोलून जातो जे त्यांच्या मनाला लागतं. आज तुमच्या शब्दांमुळे घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. विशेषतः जोडीदाराशी संवाद साधताना नम्रता ठेवा. पैशांच्या खर्चावरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे खर्च करण्यापूर्वी आपल्या जोडीदाराला विश्वासात घ्या. आरोग्य सामान्य राहील, पण डोळ्यांच्या तक्रारी किंवा डोकेदुखी जाणवू शकते. जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवणे टाळा आणि शक्य असल्यास थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. आजचा दिवस तुम्हाला एक खूप मोठा धडा देऊन जाणार आहे. तो धडा म्हणजे संयम. जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तेव्हा तो खर्च करण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, पण खऱ्या अर्थाने यशस्वी तोच होतो जो कठीण प्रसंगासाठी तरतूद करून ठेवतो. आज नशिबाची साथ तुम्हाला आहे, पण तुमच्या चुकीच्या सवयी ती साथ हिरावून घेऊ शकतात. म्हणून आज स्वतःवर नियंत्रण ठेवा. आजचा रंग तुमच्यासाठी हिरवा शुभ आहे आणि तुमचा नशिबाचा अंक 5 राहील. घराबाहेर पडताना थोडी साखर खाऊन आणि पाणी पिऊन बाहेर पडा. यामुळे तुमची कामे विना अडथळा पूर्ण होतील. मित्रांनो, ज्योतिष हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुम्हाला येणाऱ्या काळासाठी सज्ज करण्यासाठी असते. ग्रह आपली चाल बदलत असतात, पण आपली कर्म जर शुद्ध असतील तर कोणत्याही ग्रहाचा अशुभ प्रभाव आपण कमी करू शकतो. आजचा हा दिवस तुमच्यासाठी संधी आणि आव्हाने दोन्ही घेऊन आला आहे. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या गोष्टीला कशा प्रकारे हाताळता. आजच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका आणि स्वतःही कर्ज घेऊ नका. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमच्या आर्थिक अडचणी दूर करेल. आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडापाशी तेलाचा दिवा लावा आणि 7 प्रदक्षिणा घाला. यामुळे तुमच्या पत्रिकेतील बुध आणि शनीचे दोष कमी होतात आणि धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. हा उपाय करून पहा, तुम्हाला स्वतःलाच सकारात्मक बदल जाणवेल. मला खात्री आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने वाढते. कमेंट्समध्ये आपले अनुभव नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि सदैव सकारात्मक विचार करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन.